मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात व्हावं यासाठी वेगवेगळ्या संघटना आणि पक्षांकडून गेल्या 40 वर्षांपासून आंदोलनं सुरू होती. विविध प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून एक लोकचळवळ उभा राहिली होती. यामध्ये शिक्षकांच्या संघटनांचाही मोठा सहभाग होता. खंडपीठाच्या लढ्याच्या यशाचा पहिला टप्पा म्हणून कोल्हापूरला आता सर्किट बेंच मंजूर झालंय. महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्या वतीनं सर्किट बेंच मंजुरीच्या निर्णयाबद्दल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोल्हापुरातील शिक्षकांच्या हजारो केसेस मुंबई हायकोर्टात दाखल कराव्या लागत होत्या. कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर झाल्यामुळं आता त्याचं कामकाज कोल्हापुरातच चालणार असल्यानं वेळ आणि पैसा वाचण्यासह जलद गतीनं न्याय मिळायला मदत होणार असल्याचं शिक्षक नेते भरत रसाळे यांनी सांगितलं. गेली 50 वर्ष कोल्हापूरला सर्किट बेंच व्हावं यासाठी बार असोसिएशन असेल, वकील असेल किंवा सामाजिक संघटना असेल, नागरिक कृती समिती असेल आणि आपल्या शिक्षकांच्या संघटना असेल याने एक चळवळ उभारलेली होती. आणि या चळवळीला यश आल्यामुळं कोल्हापूर हे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. आणि त्यामुळं न्यायदानासाठी येण्या जाण्याचा अंतराचा विषय असेल किंवा लवकर गतिमान न्याय मिळण्यासाठी या खंडपीठाचा निश्चित उपयोग होणार आहे. आणि त्या ठिकाणी कोल्हापूर हेच स्थळ योग्य होतं. पण त्यासाठी 50 वर्ष चळवळ उभारल्यानंतर आपल्याला हे यश मिळालेलं आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र शासन, केंद्र शासन आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्टाचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि अनेक आमच्या शिक्षकांच्या सुद्धा या खंडपीठामुळं त्यांना न्याय मिळण्यासाठी, लवकर न्याय मिळण्यासाठी याचा लाभ होणार आहे. त्याचा एक आनंद या ठिकाणी व्यक्त करण्यासाठी आपण शिक्षकांच्या वतीनं या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करीत आहोत. यावेळी राज्य सचिव शिवाजी भोसले, जिल्हाध्यक्ष सविता गिरी, शहराध्यक्ष अप्पासाहेब वागरे, कार्याध्यक्ष गोरख वातकर, विजय नाईक, सुनील पाटील, रवींद्र नाईक, तानाजी सावंत, पतसंस्थेच्या संचालिका वर्षा वायदंडे, रोहिणी येडगे, संगीता चरापले, विद्या पाटील, सुरेंद्र तिके, सुहास सुतार, कैलास भोईटे, सुरेश चौगले, नवनाथ पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.